पुण्यामध्ये कस्टम विभागाने आणखीन एक कारवाई केलेली आहे। दुबईहून येणाऱ्या एका फ्लाईटमधून सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। एका सीट खाली सोनं लपवून ठेवण्यात आलं होतं। स्पाइसजेटच्या फ्लाईटमधला हा प्रकार म्हणावा लागेल। गेली काही दिवस पुण्यामध्ये आपण खास करून पाहतोय सोनं जप्त होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत। अमोल कविटकर आपल्यासोबत आहे। अमोल, काय अधिक माहिती? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली अनेक दिवस या संदर्भामध्ये सापळा जो आहे तो कस्टम विभागाच्या वतीने लावलेला होता आणि महत्त्वाची बाब म्हणजे हे रविवारी सकाळी ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। 1 किलो सोन्याची पूर्णपणे वीट जी आहे ती सीटच्या खाली लपवून ठेवलेली होती आणि याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कस्टम विभागाने कारवाई केलेली पाहायला मिळते। मात्र यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या घटना ज्या आहेत त्या अशा प्रकारे समोर येताना पाहायला मिळतात। त्यामुळे सातत्यानं या कारवाया समोर येतात। त्यामुळे दुबईवरून नेमकं कशा प्रकारे हे सोनं या ठिकाणी आणलं जातं, आणखीन कारवाई व्यतिरिक्त सुद्धा काही सोनं आणलं गेलेलं आहे का या दृष्टीने बरोबर, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कस्टम विभाग चौकशी करतोय। गेले काही दिवसांमध्ये असे प्रकार वारंवार घडताना पाहायला मिळाले। धन्यवाद अमोल दिलेल्या माहितीबद्दल। तर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, विमानाच्या सीट खालून सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। स्पाइस जेटच्या फ्लाईटमधला हा प्रकार आहे।